जय सद्गुरू श्री उपासनी साई वाक्सुधा भाग पहिला अध्याय क्रमांक 5 शके 1845 मिती मार्गशीर्ष शुद्ध 9 रविवार तारीख 6 डिसेंबर सन 1923 श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री सच्चिदानंद सद्गुरुवे नमः अतः पंचमो अध्याय प्रारंभ ब्राह्मणांचे खरे कर्तव्य वेदाचे रक्षण करणे हेच खरे ब्राह्मणांचे कर्तव्य आहे. अंतर्बाह्य शुचिर्भूत राहून नियम पाळून चारही वेदांचे पाठांतर पूर्णपणे करणे म्हणजेच ब्राह्मणांचे खरे ब्रह्मत्व त्यांच्याजवळ पूर्ण भरलेले आहे असे समजावे. जसा एखादा भस्माच्छादित प्रखर अग्नीत आतमध्ये झाकलेला असतो, त्याचे तेज बाहेरून दिसत नाही, पण वेद अध्ययन करणाऱ्या ब्राह्मणाच्या अंतर्यामी पूर्ण वेदाध्ययनाच्या योगी त्यांचा आत्मा व मन साक्षात वेदो नारायण रूपाने बनलेला असून वरूनही त्यांचे तेज उघड उदयास येतच असते. वेदपठन करताना ज्याच्या मुखातून वेद निघालेले आहेत अशा ब्रह्मरूपांशीच त्यांचे तादात्म्य होऊन ते ब्रह्मदेवच समजले जातात. अशा रीतीने पूर्ण वेद पठन करणारे जे ब्राह्मण असतील त्यांच्याकडून इतर कोणतेही पुण्यकर्मे केली गेली नाहीत तरी ते ब्राह्मण पूर्ण पुण्यराशीच समजावे. वेद पठन करण्याचे पद क्रम जटा धन वगैरे जे प्रकार आहेत तितक्या प्रकाराने अंतर्बाह्य शुचिर्भूत राहून पूर्ण अध्ययन ज्याच्याकडून केले गेले त्यांच्याकडून मोठी तपश्चर्याच केली असे होऊन मोठमोठ्या तपस्व्यात व योग्यात त्यांची गणना समजावी. हाच खरा ब्राह्मणाचा धर्म आहे आणि यालाच म्हणतात वैदिक धर्म. हेच ब्राह्मणाचे मुख्य कर्तव्य आहे की खाण्यापिण्याकरता किंवा इतर ऐश आरामाकरता इतर कोणतेही धंदे रोजगार न करता भिक्षाटन करून पोट भरावे, पण वेद अध्ययन करून वेद संरक्षण करावे हेच मुख्य कर्तव्य ब्राह्मणांनी केव्हाही सोडू नये. चार वेदांचे जरी अध्ययन होणार नाही तरी निदान ज्यांचा जो वेद असेल त्याने जरी आपापल्या वेदाचे संपूर्णपणे अध्ययन केले तरी चारही वेदांचे केल्यासारखे आहे. कोणत्याही प्रकारे वेदातील अर्थाचा विचार न करता व त्यातील सांगितल्याप्रमाणे विशेष महत्त्वाचा यज्ञ यागादिकांसारख्या करणीकडेही लक्ष देता केवळ नुसते सांगोपांग पाठांतर वेद अध्ययन करणारे सर्वात श्रेष्ठ ब्राह्मण समजावे आणि वेदात सांगितल्याप्रमाणे विशेष रीतीने करणी करण्याच्या नादी लागणारे ते दुसऱ्या नंबरचे वैदिक ब्राह्मण आणि वेदाचा अर्थ समजून घेण्याविषयी खटपट करणारे ते तिसऱ्या नंबरचे निकृष्ट. त्यांना वेदो नारायण म्हणू नये. वेदाचा अर्थ करणे किंवा अर्थ समजून घेणे किंवा त्यांना उघड अवस्थेत आणणे याकरता वेद नाहीत. त्याचा अर्थ न करता त्याचे नियम पाळून ते वेदमंत्र हृदयात कायम ठेवणे व त्यांना गुप्त राखणे हाच त्यांचा पहिला मुख्य उपयोग व तसे गुप्तपणे ठेवण्यात जगाला उपयोग आहे. वेदाचा अर्थ करणे किंवा त्याचा अर्थ सांगणे हे वेदाची मर्यादा तोडल्यासारखे आहे. कारण आरंभी ब्रह्मदेवाच्या मुखातून वेद निघताना ब्रह्मदेवाच्या अंतर्यामी हजारो युगांच्या कालापर्यंत जगाच्या कल्याणासाठी त्यावेळेस जे विचार उद्भवले असतील तेच वेद रूपाने बाहेर पडलेले आहेत. तर त्या वेदाच्या ब्रह्मदेवाच्या विचाराप्रमाणे त्या वेदाचा बरोबर अर्थ समजण्यास ब्रह्मदेवच पाहिजे किंवा ब्रह्मदेवाच्या योग्यतेचा अवतरित पाहिजे. तसा ब्रह्मदेवासारखा उत्पन्न होणे सर्वत्र संभवनीय नाही. शिवाय वेदाचा अर्थ केल्यानेच त्या वेदाचे फळ मिळते असे नाही, तर वेदाचे अत्यंत महत्त्वाचे जे फळ ते केवळ अंतःकरणपूर्वक पठनाच्या योग्यच मिळणार आहे. म्हणून पूर्वीपासून हजारो ब्राह्मण नुसते वेद पठनच करीत आले व अद्यापही शेकडो ब्राह्मण अर्थाचा विचार न करता वेदाध्ययन केवळ करीत राहून वेद संरक्षण करीत राहिलेले आहेत. परमेश्वरी गुप्तरक्षण. खास परमात्मा परमेश्वर जगातील मनुष्याला गुप्त आहे व त्याचे ठिकाणे कर्तू अकर्तू अन्यथा कर्तू अलौकिक अघटित शक्तीही त्याच्यामध्ये आहे, तीही गुप्तच. परमेश्वर आणि त्याचे सामर्थ्य हे मनुष्याच्या दृष्टीने गुप्त आहे म्हणून जग चालले आहे. परमेश्वराचे गुप्त सर्वच मनुष्यांना उघड समजू लागले व सर्वच मनुष्य तसे वागू लागले तर सर्व जगात अनावस्था होऊन जाईल. म्हणून त्या जगकर्त्या ईश्वराचा संकेतच असा आहे की जग व जगातील वस्तू व मनुष्याचे जे काही असेल ते व त्याचे क्रिया कर्तृत्व व्यवहार हे सर्व उघड असावेत आणि परमेश्वर त्याचे क्रिया कर्तृत्व व्यवहार व त्याचे म्हणून जे काही असेल ते सर्व गुप्त झाकलेले असावेत असा ईश्वरी संकेत आहे. ईश्वर आणि ईश्वराचे जे गुप्त हे जर मनुष्याकडून गुप्त ठेवले जाऊन
गुप्त अवस्थेतच गुप्त रीतीने जर त्याचा उपयोग केला जाईल तर त्याचा सुखकारक उपयोग जगात मनुष्याला होतो. कारण जगातील मनुष्याचे मन कल्पनेखोर असावे हा त्यांचा जाती स्वभाव आहे. परमेश्वरी गुप्त उघडकीस येऊ लागले म्हणजे त्याची गुप्तता कमी होऊन त्याचे फळ मिळेनासे होते. कारण गुप्तावस्थेत होते तेव्हा परमेश्वरी अवस्थेत होते आणि उघडकीस आले तेव्हा मनुष्य अवस्थेत झाले. मग मनुष्याची अवस्था जशी सर्व प्रकारे निर्बळी तसेच परमेश्वराची गुप्त मनुष्य अवस्थेत आल्यावर मनुष्यालाच ती निरुपयोगी होऊन बसते. याला उदाहरण निद्रा झोप ही गुप्तपणाच्या अवस्थेत आहेत. झोपेत असताना ज्याची त्याला आवड अवस्था नसते म्हणून झोपेपासून होणारे सुख बाह्य उघडपणा सुटून झोपेच्या अवस्थेत म्हणजे गुप्त अवस्थेत असावे तेव्हाच होते. आणि उघड अवस्थेत म्हणजे जागरूक अवस्थेचे जर त्या झोपेला स्वरूप आणले म्हणजे झोपेचा गुप्तपणा न आणताना जागरणच केले तर झोपेला जागरणाचे स्वरूप दिल्यासारखे झाले. मग अर्थात झोपेपासून होणारे सुख तिला जागरणाचे स्वरूप दिल्यामुळे ते आपल्याला मिळत नाही. म्हणजे आपण झोप न घेता जागेच राहिलो तर झोपेचे सुख नाही उलट दुःखच आहे. तसेच परमेश्वराचे जे गुप्त असेल त्याला मनुष्याच्या उघड अवस्थेचे स्वरूप दिल्यावर परमेश्वर रीतीचे सुख कुठून मिळणार. उलट परमेश्वरी गुप्ताला मनुष्य अवस्थेत आणून स्थान भ्रष्ट केल्याचा दुःखच पदरी येणार. जग व जगातील जे जे काही उघड आहे व उघड रीतीने केले जाते ते तरी ईश्वराचे स्वरूप आहे आणि उघड अवस्थेच्या उलट जे काही गुप्त व्यवहार आहेत ते तरी सर्व परमेश्वराचेच आहे. गुप्त आणि उघड हे दोन्ही एका परमेश्वराचे स्वरूप आहेत. म्हणून परमेश्वर व परमेश्वराचे जे काय असेल ते गुप्त अवस्थेतच असायला पाहिजे व ईश्वरी इच्छेने जगासाठी उघड होण्याची ज्याची जरुरी असेल ते त्या गुप्त अवस्थेतून आपोआप उघड होते व त्या उघड झाल्यापासून जगाला उपयोगी होतो. व जगातील हे पहिले सर्व गुप्तच होते पण आवश्यक उपयोगापुरते ते आपोआपच उघडकीस येत गेले. त्याला कुणी बळे होऊन पुढे आणले नाही व जगाच्या कल्याणासाठी जे गुप्त असायला पाहिजे ते व खास परमेश्वर गुप्तपणालाच व गुप्त अवस्थेत असायला पाहिजे अशाला जर बळे होऊन उघडकीस आणू लागले तर त्या गुप्ताचा दुरुपयोग केल्यासारखे होऊन त्याचा चांगला उपयोग न होता वाईट परिणाम होत असतो. गुप्ताचा जर जगात उपयोग करायचा असेल तर करणाऱ्यांनाही गुप्त अवस्थेत म्हणजे एकांत अवस्थेत राहूनच केला पाहिजे. कोणत्याही प्रकारे मनात जगापैकी निरनिराळे विचार येऊ नयेत. ते जर आले तर तो एकांत म्हटला जात नाही. तर कोणतेही विचार नसेल म्हणजे एकांत म्हणजेच गुप्तपणा. तशा त्या गुप्तपणा अवस्थेत राहून गुप्त जो परमेश्वर त्याची व त्याच्या संबंधाचे जे काही असेल त्याचा गुप्त रीतीनेच विचार व त्यासंबंधी शिकणे व त्याच्या ज्या काही गुप्त क्रिया असतील त्या गुप्तपणेच केल्या जातात व त्या गुप्त रीतीनेच पूर्ण झाल्या तर त्याचे फळही गुप्त रीतीने करणाऱ्याला अनुभवास येते. तर ते फळ जगात उघड करून सांगता येत नसते पण त्या फळाचा उत्तम परिणाम त्या गुप्त रीतीने करणाऱ्याकडून गुप्तपणेच जगावर होत असतो. सारांश परमेश्वराचे जे गुप्त आहे व जगाच्या सदुपयोगासाठी जे गुप्तच असायला पाहिजे अशा गुप्ताला बळे होऊन अधिकार नसता उघडकीस आणण्याचा जर प्रयत्न केला तर दुरुपयोग केल्यासारखा होऊन ती माणसे जगात दुःख वाढवण्यास कारणीभूत होतात असे समजावे. जगाच्या कल्याणासाठी परमेश्वराचे गुप्त असे पुष्कळ आहे. त्यापैकीच वेद ही परमेश्वराची गुप्त वस्तूच आहेत. खास ब्रह्मरूप परमात्मा ब्रह्मदेव त्याच्या मुखातील वेद रूपाने निघालेले सर्व अक्षरे त्यातील प्रत्येक कैक अक्षर शुद्ध ब्रह्मरूपच आहेत व प्रत्येक अक्षरात त्या ब्रह्मरूप परमात्म्याचे गृह्य वर्म व गुप्त सामर्थ्य पूर्ण भरलेले आहे. त्याचा प्रत्यक्ष अनुभव पूर्वकालीन ऋषीमंडळांना येतच होतात. कारण ते ऋषीलोक एकांतात अरण्यात बसून त्याच्या अर्थाचा विचार न करता केवळ सांगोपांग वेदाध्ययन करत असत. त्या वैदिक तपश्चर्ये योगेच त्यांचे आत्मे वेदोनारायण रूप होऊन त्यांचा अघटित प्रभाव उदयास येत होता. ते हे केवळ परमेश्वराचे जे जे काही गुप्त आहेत ते गुप्तपणे राखल्याने व वेदाच्या अर्थाचे उद्घाटन न करता केवळ वेदाक्षरे हृदयात कायम करीत गेले. त्या योगेच प्रभाव प्रकट होत होता व पूर्ण बनल्यावर आपोआप प्रयत्न न करता जो अर्थ हृदयात प्रकट होतो तोच खरा अर्थ. तो खरा अर्थ समजल्याबरोबर त्याची वृत्ती ब्रह्मरूप होत होती. अशा वेदाध्ययनाच्या योगी ब्रह्मरूप झालेल्या ब्राह्मणांचा अधिकार काय वर्णन करावा. पूर्ण खरा अर्थ समजणे म्हणजे ब्रह्मरूपच बनून जाणे हे वेद पठणाचे अंतिम फळ आहे. पूर्ण बनून जाणे म्हणजेच अर्थ समजणे हे वेद पठणाच्या अगोदरचे फळ नाही. वेदपठन हे कार्य
आणि अर्थ समजून तसे बनून जाणे हा पठणाचा अंतिम परिणाम. कार्याच्या अगोदर फलाची उत्पत्ती नसते. अनधिकारणाने केलेला अर्थ स्वयंसिद्ध नसतो. वेदाच्या अक्षरांची काना, मात्रा, ऱ्हस्व, दीर्घ, अनुस्वार, विसर्ग, खालचे वरचे स्वर या सर्व प्रकाराने शुद्ध व स्वच्छ त्या वेदाक्षरांचा शब्दोच्चार व्हावयास पाहिजे असतो व अंतर्बाह्य शुचिर्भूतपणा व त्याचे नियम पाळून वेदपठन व ते मंत्रोच्चार केले गेले पाहिजे. म्हणून वेदाध्ययनाचे व त्याच्या संरक्षणाचे काम ब्रह्मदेवाच्या आज्ञेने ब्राह्मणांकडेच आलेले आहे, इतरांकडे नाही. म्हणून इतरांनी त्याचा दुरुपयोग करणे किंवा त्याचा अर्थ वगैरे खरा न समजता काहीतरी मनसोक्त अर्थाची मांडणी मांडून जगात काहीतरी वेदाबद्दल वेदाच्या अर्थाचा अनर्थ लोकात दाखवून विटंबना करणारे करतात. अशांना हजारो काल अधोगतीत दुःख यातनेशिवाय कोणते फळ मिळणार? अहो, पूर्ण अर्थ कळणे म्हणजे तसे बनून जाणे. ज्याला खरा अर्थ कळतो तो ब्रह्मरूपच बनून जातो. वेद म्हणजे जाणणे, जाणण्याचे व जाणणारा या सर्वांचे ज्ञान त्या वेद मंत्रात आहे. ते ज्ञान होण्यास वेद किंवा त्यासारखे भगवद्गीता वगैरे ग्रंथाच्या कोणत्याही प्रकारे व्यावहारिक रीतीने अर्थ समजून न घेता नियमितपणे पाठांतर करता करताच आपोआप हृदयात प्रत्येक शब्दाचा खरोखराचा अर्थ जेव्हा उमटतो त्यावेळेस सर्वज्ञान होऊन मनाची स्थिती ब्रह्मरूप होऊन पाहते. तेव्हाच खरा अर्थ समजला असे होते व तसा आपोआप अर्थ हृदयात उमटतो. असा अनुभव त्यातले जे कोणी आहेत त्यांना येतच असतो. अर्थ उघड करण्याचा प्रयत्न न करता केवळ वेद अध्ययन, वेदमंत्राचा शब्दोच्चार करीत राहिले तर शब्द हे आकाश तत्वाचा गुण आहे आणि आकाश तत्वाच्या पलीकडेच सर्वशक्तिमान ब्रह्मरूप परमात्मा आहे व ती वेदवाणी ही ब्रह्मापासूनच निघालेली आहे. त्या वेदमंत्राच्या घोषाने मन जसे जसे वेदरूप होत जाते म्हणजे ज्ञानरूप होऊ लागते तेव्हा आकाश तत्वाचा भेद होऊन ते ज्ञानरूप मन आकाशाच्या पलीकडे असलेल्या ज्ञानरूप परमात्म्यामध्ये लीन होऊन ब्रह्मरूप होऊन जाते व ब्रह्मसुखाचा अधिकार तो होऊन जातो. याला म्हणावे ब्राह्मण. ब्रह्माचे जे काही असते ते केवळ वेद पठणाच्या साधनाने ज्या ब्राह्मणांनी आपल्या ठिकाणी पूर्णपणे संपादन केलेले आहे तेच खरे ब्राह्मण. हल्ली जे ब्राह्मण समाज आहे ते त्या खऱ्या ब्राह्मणांच्या योग्यतेचे जरी नाहीत तरी तो अधिकार येण्यास सुचरित राहून नियम पाळून वेदपठण करण्याच्या योग्यतेचे आहेत. म्हणून सर्व ब्राह्मण समाजाने आपले व जगाचे सर्व सुखाचे मुख्य साधन अनादिकालपासून परमेश्वरापासून आपोआप निर्माण झालेले असे जे वेद त्याचे यथाशास्त्र विधियुक्त पाठांतर करीत राहून आत्ता सांगितल्याप्रमाणे त्याचे खरे फळ मिळावे व जगालाही त्या सुखाचा लाभ मिळावा हेच सर्व ब्राह्मण समाजाचे मुख्य कर्तव्य आहे. अशा ब्राह्मणांचा चरितार्थ चालण्यासाठी आपोआप ईश्वर इच्छेने व्यवस्था होतच असते व अधिक आशा वाढवून चैनबाजी व ऐशाराम यासाठी इतर जातीप्रमाणे लोभवृत्ती धारण करून ब्राह्मण धर्म सोडून वाटेल तसे वागणे यासाठी ब्राह्मण समाजाला अत्यंत हिनास्पद दूषण कोणतेच नाही. वेद फलप्राप्तीस अडथळा. अहो, असे आहे की कोणी हठयोगाचा अभ्यास करून पूर्ण अवस्थेत जाऊ पाहतात परंतु मध्यंतरी सिद्धी आडव्या येऊन त्यांना गुरफटून टाकून पुढे जाऊ देत नाही आणि तेही मग सिद्धीच्या पाशात जाऊन सिद्धीचे अघटित चमत्कार दाखविण्याचे जे गुण त्यांचा लोकात चमत्कार दाखवीत त्यात तेही फसतात. लोकही त्यांच्या नादी लागून फसतात. त्यांना पुढे गती मिळून जे काही खरे मिळवायचे ते मिळत नाही. एखादा पायी मुंबईत जाणारा निघाला. मार्गक्रमण करत असता मध्यंतरी अगदी जरुरीच्या शारीरिक विश्रांतीशिवाय आणि खाद्यपेयाधिक व्यवहाराशिवाय इतर कोणत्याही गोष्टीसाठी रस्त्यावरून थांबता हळूहळू मार्गक्रमण करीत असताना राहिला तर त्याला मुंबई गाठली जाते. परंतु तो जर मार्गात अनायासेच मनमोहक अंतःकरणाला आकर्षण करणारे काही देखावे पाहण्यात किंवा मार्गात काही इतर विशेष लाभ मिळू लागला तर त्या लाभाच्या लोभात किंवा कोणाच्या मायापाशात सापडून मधल्यामध्येच जर राहिला आणि तेथील अनेक विषयांच्या लोभात पडला तर त्याला पुढे मुंबई गाठणे शक्य नसते. ही 2 उदाहरणे आहेत. या उदाहरणांप्रमाणे वेदाध्ययन करणारे केवळ वेद पठणाचे नियम पाळून जन्मभर तेच करीत राहिले तर त्याचा शेवट परिणाम परब्रह्म पदाचा पूर्ण लाभ तो मिळून जाईल. परंतु त्या वेदाचे नियम पाळून सशास्त्र रीतीने पठणाकडे लक्ष देता अर्थ करीत बसून त्या अर्थाचा विचार करीत राहिले व तो खरा अर्थ की खोटा याचंही त्याला निश्चित करता येत नसल्यामुळे
नसल्यामुळे आपल्या मनाचे जे काल्पनिक अर्थ ठरवून त्याप्रमाणे काही करावयाच्या भानगडीत पडू लागतील तर सर्व समजण्याची खटपट वाटेल तो अर्थ समजणे व त्याप्रमाणे काही कृतीच्या भानगडीत पडणे व या संबंधानेच मनाला निरनिराळ्या विचारांती नादात लावणे आणि त्या योगे वेदाचे गुप्तपण उघडकीस आणण्याचे प्रयत्न करणे हे सर्व योगाच्या करणाऱ्याला मध्यंतरी आडव्या असलेल्या सिद्धीप्रमाणे किंवा मुंबईत जाणारा प्रवासी मध्यंतरी लोभात पडल्यामुळे वेदाच्या पूर्ण फलप्राप्तीला प्रतिबंधच समजावा. अशा अर्थाचा नादात पडून वाटाघाटी करणाऱ्यांना वेद पठणापासून वेदाक्षरांशी तादात्म्य होऊन जे खरे आहे हाती मिळवायचे ते मिळत नाही. परमेश्वरी आत्मीय संबंध. केव्हाही असा सिद्धांत पक्का लक्षात ठेवा की कोणाकडून बरी वाईट करणे केली जाते किंवा काही लेख लिहिले जातात, ती करणे किंवा लेख जोपर्यंत कायम आहे तोपर्यंत त्या करणीवाल्यांचा किंवा त्या लेखकाचा अदृष्ट रीतीने आत्मीय संबंध तेथे चिकटलाच असतो. हा आहे सिद्धांत. त्यामुळे ज्या पूर्वजांचा तो लेख असेल त्या लेखाचे वर्म आपल्याला जर काही कळत नसेल तर त्या लेखाचे आतल्या आत्म्याशी जर दृढ आत्मभाव असेल तर ज्याचे ते लेख आहेत त्या लेखात असलेला जो त्याचा आत्मीय भाव तोच आपल्या आत्म्याशी तादात्म्य होतो. म्हणजे ज्याने तो लेख केलेला आहे तोच आपल्या आत्म्याच्या रूपाने बनला आहे म्हणा किंवा आपणच आत्मा त्याच्या शक्तीचा बनला आहे हे म्हणा. म्हणजे त्याच्या व आपल्या आत्म्यात काही फरक राहिला नाही. अर्थात त्याचेच ते लेख, त्याचेच ते स्वरूप, त्याचेच मानसिक विचार आपोआप आपल्याला हृदयात कळू लागतात व लेखकाच्या रूपाप्रमाणे त्यांचीच मानसिक शक्तिक्रिया आपल्याला बनण्याचेच मुख्य कारण होते. पण हे केव्हा तर त्या लेखकांशी तुम्ही बाह्यरीतीचे विचार करीत राहिले नाही तर. अहो हे कलमी वृक्षासारखे आहे. अहो एखाद्या झाडाला दुसऱ्या झाडाची फांदी त्याच्या नियमाप्रमाणे जोडून देऊन व त्याचा जोड मजबूत होईपर्यंत त्याच्या नियमात जर त्याला ठेवले तर ते दोन्ही वृक्ष एकच होऊन जातात व दोन वृक्षांचे दोन पण शिल्लक राहत नाही. पण हे केव्हा दोन्ही झाडांच्या दोन्ही फांद्या एके ठिकाणी जोडल्यावर त्या जोडामध्ये काही हालचाल होणार नाही तर. तसेच हे समजावे, आपल्या आत्म्याशी परमेश्वराच्या आत्म्याचा किंवा परमेश्वरी आत्म्याशी आपल्या आत्म्याचा मजबूत जोड होऊन ऐक्यत्व होण्यासाठी दोन्ही आत्मे निराकार असल्यामुळे मध्यंतरी साधन रूप म्हणजे मीडियम सारखे असे खास परमेश्वरी शक्तीने व परमेश्वरी आत्म्याने परिपूर्ण असलेले असे त्यांचेच काहीतरी असावे लागते. तर साधनासारखे काही जर त्यांचे असाव्यास पाहिजे तर त्यापैकी त्यांच्या मुखातून निघालेले शब्द व हाताने लेखरूपाने आलेले अक्षर हेच साधन रूप घेऊन त्या अक्षरांशी व मनाच्या साह्याने आपल्या आत्म्याशी जोडला पाहिजे. म्हणजे ज्या परमेश्वराचे ते शब्द असतील किंवा लेख असतील तोच आपल्या आत्म्याच्या रूपाने किंवा आपण त्याच्या आत्म्याच्या रूपाने येऊन त्या लेखाच्या किंवा शब्दाच्या मुळात जो खरा अर्थ असेल तो आपोआप कळू लागतो. म्हणजेच त्याचा खरा अर्थ कळला असे होते. त्याचप्रमाणे वेदमंत्राच्या किंवा भगवद्गीतेसारख्या महावाक्यांच्या पठणाच्या योगे आत्म्याशी एकत्व होऊन पूर्ण साक्षात्कार होऊन ब्रह्मसुखात निमग्न होऊ लागला म्हणजे त्या वेद पठणाचे अंतिम फळ व त्या फळाचा पूर्ण लाभ झाला. म्हणजेच त्या वेदांचा अर्थ पूर्ण कळला असे होते. तर अशा रीतीने अर्थ कळणे जे आहे ते खरे अर्थ कळणे. तर असा हा खरा अर्थबोध केव्हा होणार तर अर्थाची वाटाघाट करून वेदांचे गुप्तपण व परमेश्वरी गुप्तपण उघडकीस न आणता केवळ वेदाचे नित्यपठन करीत गेले तर अहो वेदाचा किंवा भगवद्गीतेसारख्या ग्रंथाचा खरा अर्थ समजणे म्हणजे त्या ग्रंथाप्रमाणे बनून जाणे व आतून बाहेरून जो पूर्ण बनला गेला त्यालाच खरा अर्थ समजला असे होते. भावभक्तीने या अध्यायाचे नित्य श्रवण पठन करणाऱ्यास गुप्त देवता प्रसन्न होऊन इष्ट हेतू पूर्ण करतील. गुप्तधनाची प्राप्ती होईल. काही दिवस पारायणे केली तर विशेष महत्त्वाचे चोरीस गेलेले सापडेल. यातही महत्त्वाच्या शब्दाचे मनाशी ऐक्य लावल्यावर ऐक्य लवकर होऊन गुप्त परमात्म्याची भेट लवकर होईल. ओम तत्सत इति श्री सच्चिदानंद सद्गुरु उपासने प्रणतया वाक्सुदाया परमेश्वरी गुप्त रक्षण विवरणाम पंचमाध्याय प्रारंभा.
पंचोध्याय समाप्त. ओम तत्सत्. श्री ब्रह्मार्पणमस्तु. शिवं भवतु. जय सद्गुरु.